कुंभारजी, दिल्लीतल्या निकालाचे तुमच्यासाठीचे अन्वयार्थ आणि भाजपचा उत्तर भारतामध्ये दबदबा कायम आहे. आप एक पर्याय म्हणून उभा राहायचा प्रयत्न करत होता काँग्रेसच्या ऐवजी, तसं होताना दिसत नाही. पुन्हा एकदा आठवण झाल्याबद्दल प्रसन्नजी आभार आपले. आपण एवढ्या लवकर विसरू नका, अजून बरंच काही व्हायचं आहे. सतत कुणीही निवडून येऊ शकत नाही, कुणी ताम्रपट घेऊन येत नाही, कधी ना कधी पराभव असतो. परंतु एक गोष्ट या निकालाने आणि या सगळ्या प्रकाराने सिद्ध झाली की आपचा जो सिलेबस होता त्याच्यावर चालायला आपने सगळ्यांना भाग पाडलेला आहे. बरं, दिल्लीमध्ये जे काही मिळाले त्याच्यामध्ये आपने जे दिले, आप सरकारने जे दिलं त्या सगळ्या योजना आम्ही चालू ठेवू, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त देऊ असं त्यांनी सांगितलं. एक मान्य आहे की काही अंशी पूर्णपणे नाकारलं नसलं तरी लोकांनी आपला निर्णय दिलेला आहे. परंतु जो निर्णय दिला आहे, जे काही 28-30 जागा असतील त्याच्या आधारावर सुद्धा आपचा जो अजेंडा होता, आपचा जो सिलेबस होता तो भाजपकडून किंवा येणाऱ्या सरकारकडून पूर्ण करून घ्यायचा आम आदमी पक्ष प्रयत्न करणे, याच्यात कुठलीही शंका नाही. दुसरी गोष्ट याच्यातली महत्वाची अशी होती की ज्या पद्धतीची निवडणूक लढवली गेली, म्हणजे आजही पहा फॉर्म 17C अजूनही निवडणूक आयोगाने वेबसाईटवर टाकलेला नाही, तो आम आदमी पक्षाने टाकला. जे महाराष्ट्रात हरियाणात घडलं तेच दिल्लीमध्ये घडतंय. ज्या पद्धतीने आम आदमीच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले झाले, ज्या पद्धतीने तिथे पैसे वाटले गेले, मी म्हणत नाही की त्या सगळ्याला ती जनता भुलली, परंतु जो सिलेबस आहे त्याला अजून जनता भुललेली आहे. फक्त त्याच्यापेक्षा कोणी जास्त जर काही देतो असं म्हटलं तर त्याला जनतेने थोडासा पाठिंबा दिलाय असं या क्षणाला म्हणता येईल.